सुप्रभात मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोकणातील आपल्या ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये। दापोलीपासून जवळ असलेल्या केळशी ह्या टुमदार गावी आज मी तुम्हाला केळशी ह्या गावाची थोडक्यात ओळख करून केळशी गावाची एक सफर घडवणार आहे की केळशीमध्ये बेसिकली कशा प्रकारचं जीवन संस्कृती आहे आणि इथल्या रस्त्यांवरून तुम्हाला एक फेरफटका मारून देणार आहे। तर आपण केळशीच्या ह्या सकाळच्या भटकंती दरम्यान आता आपला प्रवास चालू करू आणि मी तुम्हाला त्या दरम्यान केळशीबद्दलच्या बाकीच्या गोष्टी आणि तिथली माहिती सांगतो। चला माझ्याबरोबर। मित्रांनो, मी तुम्हाला आता केळशीची थोडक्यात ओळख करून देतो। केळशी हे गाव कॅमलिन हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल। कॅमलिनचे संस्थापक नानासाहेब दांडेकर यांचं प्रॉपर गाव म्हणजे केळशी। त्याच्यानंतर लोकमान्य टिळक यांचा आजोळसुद्धा केळशी आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा आणि पंजोबा हे सुद्धा केळशीचे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातनं जाऊन मध्य प्रदेशामध्ये राजकारणामध्ये नाव करणाऱ्या सुमित्रा महाजन यांचं केळशी हे सासरचं गाव। असं थोरा मोठ्यांचा सहवास लागलेलं हे केळशी गाव। केळशीमध्ये दोन भाग आहे, वरचा डोंग आणि खालचा डोंग। डोंग म्हणजे वाळूचा डोंगर। केळशीमध्ये जुन्या काळी सुनामी आल्यामुळे इथं एक वाळूचा डोंगर तयार झालेला आहे की ज्याला आपण सगळे सँड ड्यून्स असं पण म्हणतो। तर त्या वाळूच्या डोंगरामुळे केळशीला वरचा डोंग आणि खालचा डोंग। आता आपण वरचा डोंग ह्या भागात बापूवाडी चौकात आहात आणि आता इथून पुढे जाऊन आपण बघू अजून काय काय आपल्याला बघायला मिळतं ते। आणि ह्याच रस्त्याने तुम्ही पुढे गेले की इकडनं आपल्याला बीच साधारणतः एक 300-400 मीटरवर बीच लागतो आणि इकडनं गेले की बापूवाडी। आपण आता केळशीतील बापूवाडी येथील होलिका माता चौकात आहे। इथं एक होलिका मातांचं प्रतीक म्हणून हे एक स्मारक त्यांनी बनवलेलं आहे आणि होळीच्या सणामध्ये इथं होळी पेटवली जाते। हा बापूवाडीमधील होलिका माता चौक आणि इकडनं ह्या साईडने आपण पुढे गेलो की आपल्याला बापूवाडी म्हणून हा एरिया लागतो। आपण आता बापूवाडीमध्ये जाऊया। किती वेळेस येतो दिवसात ना? एक दिवस आड करून येतो। एक दिवस आड म्हणजे रोज नाही येत? मग आपण पाणी भरून ठेवायचं? हो। बापरे। आणि हे आल्यानंतर किती वेळ राहतो पाणी? राहतो 1 तास। 1 तास? हो। आणि मग रोजच्या वापरासाठी पाणी काय करायचं? हेच पाणी का? हे किंवा मग विहीर आहे इथे। ओके, विहिरीतलं पाणी आपण काढतो। हो। विहिरीला पाणी तुमच्याकडे भरपूर असेल? हो, वर्षभर असेल। हो। की वाडीला पाणी लागलं तरी पाणी विहीर भरते लगेच थोड्या टाइम, जरी पाणी संपलं तरी। म्हणजे उन्हाळ्यात पण पाण्याची तशी काय अडचण नाही? अरे वा, भरपूर पाणी आहे तुमच्या गावात। हो, इकडे पाण्याचं नाही पण विहिरीचं खारं पाणी असतं। हां हां, हे जरा गोडं पाणी आहे। 2020 पर्यंत केळशी ह्या गावामध्ये नारळाची सुपारीची प्रचंड झाडे होती। म्हणजे केळशी ह्या गावाला नारळांच्या झाडांचं गाव म्हणायचे। आणि मला जेवढी माहिती आहे 2020 पर्यंत केळशीमध्ये इतकी दाट झाडी होती की साधारणतः दिवसामध्ये सूर्यप्रकाश कुठल्या भागांमध्येच रस्त्यावर खाली यायचा, एवढी दाट झाडी होती। पण दुर्दैवाने 2020च्या जूनमध्ये जे चक्रीवादळ आलं त्या निसर्ग चक्रीवादळाने केळशीमध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। इथल्या ग्रामस्थांचं जे मेन उत्पादन असतं नारळ सुपारी, येथील बऱ्यापैकी झाडे उद्ध्वस्त झाली। भरपूरशा लोकांचे घरं तुटली ह्या चक्रीवादळामध्ये। पण आपण जे म्हणतो कोकणातील माणूस हा मोठ्या हिमतीचा असतो, तर त्या पद्धतीने येथील लोकांनी ह्या मोठ्या संकटावर मात करून हळूहळू परत ते पूर्वपथावर आलेले आहे। आणि आता काही जणांनी नवीन परत नारळाच्या झाडांची लागवड केलेली आहे। पण तरी ते जे जुनं केळशीमधले झाडांची संख्या होती ती अजून काही तशी झाली नाही आणि एवढ्यात होऊ पण शकणार नाही। तर असा हा चक्रीवादळाने केळशीला बसलेला फटका आणि त्याच्यातनं झालेलं नुकसान। आता माझ्या मागे तुम्ही जर बघू शकत असाल तर ह्या ठिकाणी साधारणतः माझ्या माहितीनुसार मला ज्या इथल्या लोकांनी सांगितलं तर 400 ते 500 वर्षाचं जुनं असं वडाचं झाड होतं।
ते 400-500 वर्ष जुनं वडाचं झाड ते सुद्धा ह्या निसर्ग चक्रीवादळाने तुटलं. आणि म्हणजे तुम्ही ह्या चक्रीवादळाची तीव्रता समजू शकता की एवढं जुनं झाड हे चक्रीवादळाने तुटू शकतं. तर येथील स्थानिक ग्रामस्थांचे घरं, त्यांच्या बाकीच्या वाड्या आणि तिथली शेती यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल हे तुम्हाला कळू शकतं. केळशी हे एक सुंदर असं टुमदार गाव आहे आणि साधारणतः गावाची लोकसंख्या येथील ग्रामस्थांनी जी मला सांगितली 3,500-4,000 हजारपर्यंत इथल्या गावाची लोकसंख्या आहे. सकाळी येथील भात शेतीमधनं भास्कररावांचं आगमन होताना एक चक्कर मारला आणि नंतर बापूवाडीतून येथील महापुरुष मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एक फेरफटका मारत केळशी गावातील ह्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत सकाळची शांतता अनुभवली. सकाळी ह्या महापुरुष मंदिराच्या सभोवताली मला अत्यंत चैतन्यमय वातावरणाची अनुभूती आली. आपण केळशीतील महापुरुष मंदिराच्या इथं आलेलो आहोत आणि माझ्या मागे हे महापुरुष मंदिर आहे. आणि इथं बाजूला तुम्ही बघू शकत असाल तर केळशीमध्ये अशा प्रकारचा ओढा बांधलेला आहे गेल्या 2-3 वर्षापासून. म्हणजे हा तसा बऱ्यापैकी जुना आहे पण याचं बांधकाम 2022 मध्ये केलेलं आहे लाल दगडी चिऱ्यांचं. ह्या ओढ्याचं मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. ह्या ओढ्याचं प्रयोजन असं असतं की केळशीमध्ये पावसाळ्यात अत्यंत पाऊस पडतो, तर पावसाचं पाणी वाया नको जायला आणि इथल्या पाऊस इतका जोरदार पडतो की त्या पावसामुळे इथल्या ग्रामस्थांच्या जीवनाला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये फार त्रास होतो. तर त्या पाण्याची एका प्रॉपर पद्धतीने समुद्राकडे त्याला वाट करून आणि त्याचबरोबर ह्या पाण्याचा उपयोग येथील स्थानिक शेतीसाठी सुद्धा करता यावा अशासाठी ही जुन्या काळची नॅचरल इरिगेशन सिस्टीम आपल्याला म्हणता येईल. आणि हा ओढा केळशीतील बऱ्यापैकी मोठ्या पट्ट्यामधनं जातो. असा हा एक केळशीतील वेगळी गोष्ट आहे की मी जी कोकणामध्ये अजून बघितली नाही आहे की नॅचरल इरिगेशन सिस्टीम आणि ओढा असं म्हणता येईल. मित्रांनो, मी तुम्हाला आता केळशीमधील मंदिरांबद्दल जरा माहिती सांगतो. केळशीमध्ये महालक्ष्मी मंदिर अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर, जागृत देवस्थान, केळशीचं जागृत देवस्थान म्हणजे महालक्ष्मी मंदिर. ते महालक्ष्मी मंदिर उंटबर गावाच्या पायथ्याशी केळशी गावापासूनच जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याच्याजवळच महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर केळशीमध्ये राम मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आणि फार प्रसन्न वातावरण असलेलं श्रीराम मंदिर आहे. त्याच्यानंतर काळभैरव मंदिर आहे. आणि केळशीमध्ये अजून दर्गा आहे, जुनी दर्गा, याकूब बाबा दर्गा म्हणता येईल. ह्या दर्गेबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही दर्गा शिवकालीन आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा कोकणचा विस्तार करायचं ठरवलं आणि कोकण विस्तार दरम्यान जेव्हा दाभोळवर स्वारी करायचं नियोजन केलं तर त्यावेळेस याकूब बाबांनी काढून दिलेल्या तारखेनुसार शिवाजी महाराजांनी दाभोळ किल्ल्यावर स्वारी करून तो किल्ला जिंकला, तिथला प्रांत जिंकला असं इतिहासात नोंद आहे. आणि नंतरच्या काळामध्ये संभाजी महाराजांनी ह्या दर्गेचा जीर्णोद्धार केला आणि इथलं छपराची दुरुस्ती केली अशी सुद्धा इतिहासात नोंद आहे. तर याकूब बाबा दर्गेला जाण्यासाठी महालक्ष्मी मंदिरापासून डोंगरावर जो रस्ता जातो तिथनं तुम्ही याकूब बाबा दर्गाकडे जाऊ शकतात. एक जुन्या काळी सुनामी झाल्यानंतर वाळूची टेकडी तयार झालेली आहे. तर त्या वाळूच्या टेकडीला आपण सँड ड्यून्स पण असं म्हणतो. तर ती वाळूची टेकडीसुद्धा इथं बघण्यासारखी आहे. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षापूर्वी कोकणामध्ये जो कोस्टल हायवेचं काम चालू झालं होतं तर त्या कोस्टल हायवेच्या कामामुळे ती वाळूची टेकडी काही प्रमाणात तोडल्या गेली. नंतर ग्रामस्थांच्या विरोधानंतर ते काम थांबलं. पण ती जी जुनी वाळूच्या टेकडीची मजा होती ती आज जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ती अनुभवता येणार नाही. मित्रांनो, तुम्ही पण जर कोकणामध्ये यायचा विचार करताय, कोकणाच्या ट्रिपचं प्लॅनिंग करताय
तर मी तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमार्फत सांगू इच्छितो की दापोलीपासून जवळ असलेल्या केळशी ह्या गावी तुम्ही जर आलात तर तुम्हाला खरंच एक निसर्ग संपन्न कोकणी गाव कसं असतं ते बघायला मिळेल. आणि इथं आल्यानंतर आपण शहरामध्ये जे धकाधकीच्या जीवनामध्ये मिस करतो तो निसर्ग तुम्हाला खऱ्या अर्थाने बघायला मिळेल आणि तुम्हाला नक्कीच इथनं एक रिफ्रेशिंग एनर्जी घेऊन तुम्ही परत तुमच्या कामाला जाल असं मला नक्की खात्री आहे. तर तुम्ही पण नक्की केळशीला या आणि केळशीचा हा जो निसर्ग संपन्न परिसर आहे आणि इथली ही जी मजा आहे ही अनुभवा असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. नमस्कार. हा आहे केळशी गावाला लाभलेला विस्तीर्ण असा पांढऱ्या शुभ्र रेतीचा समुद्र किनारा. मित्रांनो, तुम्ही सुद्धा केळशीला आलात तर ह्या समुद्र किनाऱ्याला नक्कीच व्हिजिट करा. परंतु इथे आल्यानंतर आपल्याकडून ह्या समुद्र किनाऱ्यावर ह्या गावात कुठल्याही प्रकारचा केरकचरा, प्लॅस्टिकचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपला हा सुंदर निसर्ग ठेवा आपल्याला पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीने सुपूर्त करता यावा ही सर्वांची आपली जबाबदारी आहे.